मी त्याबद्दल नक्कीच सांगेन. आपल्या मातोश्री सुनंदा पवार आज सकाळी धुमतडी यात्रेच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान मीडियाशी बोलताना असं म्हणाले की कुटुंब हे विखुरलेलं नसावं, कुटुंबाची मोठी जर घट्ट असेल तर निश्चितपणे ते सगळ्यांच्याच तर एक पवारांची सगळ्यात मोठी सून आहे माझी आई, आणि त्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं अशी तिची भावना असावी, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते वक्तव्य भावनिक होऊन ते केलं असावं असं मला वाटतं. आणि व्यक्तिगत तुम्ही मला सुद्धा जर विचारलं कुटुंब म्हणून, मी राजकारण म्हणून नाही, तर 38 वर्ष 39 वर्षाचं माझं वय आहे, त्याच्यामध्ये 37 वर्ष मी सर्व कुटुंब एकत्रित बघितलेलं आहे. त्यामुळे कुटुंब म्हणून तुम्ही बोललात तर एकत्र असणं हे नक्कीच चांगलं आहे, पण शेवटी कुटुंब आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे कुटुंब म्हणून एकत्रित असलं पाहिजे, पण राजकीय भूमिका सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आज राजकीय दृष्टिकोनातून आम्ही तसं बघितलं तर वेगळे आहोत. शोधावेत की नाही त्या विधानात, या विधानात राजकीय अर्थ शोधावेत की नाही? आई राजकीय नाहीये, आई सामाजिक आहे. सामाजिक दृष्टिकोनातून तिने आत्तापर्यंत काम केलेलं आहे. तिचं मन फार साफ आहे, मनामध्ये आणि ध्यानामध्ये कुठेही राजकारण नाही. प्रामाणिक पद्धतीने त्या ठिकाणी व्यक्तिगत तिने तिथं तिचं मन व्यक्त केलं, आणि तसं बघितलं तर भावनिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि कुटुंब एक असणं हे महत्त्वाचं आहे. हे अख्ख्या महाराष्ट्राला देशाला त्या ठिकाणी माहीत आहे, कारण का आपण सर्वजण भारतीय संस्कृती समजून काम करणारे लोक आहोत, भारतीय संस्कृतीला मान सन्मान देणारे लोक आहोत, आणि आपल्या संस्कृतीमध्ये कुटुंब एक राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आईली ते वक्तव्य केलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल. साहेब आणि अजितदादा परत राजकीय दृष्टी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं? बघा, काल आदरणीय पवार साहेबांचा 85वा वाढदिवस होता, आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथं दादा, काकी, पार्थ व इतरही काही महत्त्वपूर्ण नेते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. हीच आपली देशाची आणि राज्याची संस्कृती आहे. ती जर तिथं नेते सांभाळत असतील, त्या पद्धतीने ते कार्य करत असतील, तर ते स्वागत करण्यासारखं आहेच. द्वेष, सारखं द्वेष असणं, टीका करणं हे काही योग्य नाही. आणि द्वेषाच्या राजकारणामध्ये तुम्ही जर बघितलं तर टीका सोडलं तर काहीच आपल्याला दिसत नाही. आज द्वेषापेक्षा एक सांस्कृतिक राजकारण करण्याची तिथं जरूरत आहे. ठीक आहे, विचाराने भिन्नता असू शकते, पण आपलं मत व्यक्त आपण राजकीय दृष्टिकोनातून करू शकतो, पण व्यक्तिगत जीवनामध्ये आपण एक राहू शकतो, नाही तर शुभेच्छा देऊ शकतो. आणि काल जे आपण सर्वांनी तिथं बघितलं ती एक महाराष्ट्राची संस्कृती आहे, आणि ती बघितल्यानंतर मला सुद्धा ती संस्कृती जी आम्ही सर्वजण जपत आलेलो आहे ती गोष्ट मला सुद्धा आवडली. अमित शहा पण भेटायला आले, त्याचं तर राजकीय अर्थ काढावं की नाही? अमित शहा पण साहेबांना भेटायला आले, त्याचं कोण म्हणलं? तुम्ही बघितलं? चर्चा आहे ना, चर्चा खूप पद्धतीच्या होतात. उद्या तुम्ही म्हणाल कालच ट्रम्प आले, साहेबांना भेटले आणि ट्रम्प निघून गेले. पवार साहेबांच्या बाबतीत काही होऊ शकतं, ते खरं आहे, पण विषय एवढाच आहे की फक्त चर्चेवर किती आपण राजकीय विश्लेषण तिथं करायचं. जर खऱ्या काही गोष्टी असतील, खरंच ते आले असते, नाहीतर पवार साहेब मोदी साहेबांना भेटायला गेले असते, एखादी मोठी चर्चा तिथं झाली असती, मग त्याच्यावर चर्चा करणं हे योग्य आहे. फक्त चर्चेवर चर्चा करत बसलो तर मग कधीच हे थांबणार नाही असं मला वाटतं. असं नाही का तुम्ही म्हटलं की भावनिकदृष्ट्या किंवा कुटुंब म्हणून कुटुंबाने एकत्रित असणं याबद्दल आईने भावना व्यक्त केली, ते स्वाभाविक आहे. पण कुटुंब राजकीय दृष्ट्या एकत्र असण्याचे देखील काही फायदे असतात. तुम्ही मला जर विचारलं तर मी दुसऱ्या टर्मचा आमदार आहे, मी काय नेता नाही. राजकीय दृष्टिकोनातून दोन पक्ष एकत्रित यावे, सत्तेत कोणाबरोबर जावं हे शेवटी त्या पक्षाच्या नेत्यांचा निर्णय तिथं असतो. त्यामुळे तुम्हाला जो प्रश्न करायचा आहे तो मला न करता तो पवार साहेबांना तुम्ही केला, नाहीतर दादांना केला तर जास्त उचित ठरू शकतं असं मला वाटतं. चर्चा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारची फुटणार, काही आमदार फुटणार किंवा काही खासदार फुटणार. संजय राऊतही म्हटले की अजित पवारांना अशी ऑफर आहे की 5 खासदार शरद पवारांच्या पक्षातले थोडा तुम्हाला एक केंद्रात मंत्रिपद मिळेल, 6चा कोटा आहे. मला वाटत नाही फोडाफोडी तिथं कुणी करताय, नाही तर करण्याची जरूरत आहे. त्यांच्याकडे मेजॉरिटीपेक्षा जास्त लोक आहेत आमदार म्हणून, 222 पेक्षा जास्त त्यांच्याकडे आमदार आहे. तिथे 144 तिथे लागतात, आणि याच्यात अजून 10 घेऊन भाजप त्यांचं रेप्युटेशन कशाला खराब करेल? नाहीतर दादा, नाहीतर अशी काही पक्ष की अजून एकदा कुटुंब फोडला, अजून एकदा पक्ष फोडला, अशा पद्धतीने चर्चा
ती लोकात काही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतली जात नाही. त्यामुळे असा कुणीही प्रयत्न करणार नाही आणि कुठलाही आमदार आणि कुठलाही खासदार स्वतःहून सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जाऊन मला तुम्ही तुमच्या पक्षात घ्या असंही तिथं बोलणार नाही. शेवटी निर्णय जो कुठला घेतला जातो तो नेत्यांच्या लेवलला घेतला जातो. असं तरी मी कुठं चर्चा ऐकली असं मला वाटत नाही. मात्र त्याचा कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती परिणाम होईल. म्हणजे कुटुंबातनं जर अशी वक्तव्य आली तर मग कार्यकर्ते दबक्या आवाजात चर्चा करतायत की विधानसभेला आम्ही दादांच्या विरोधामध्ये लढलो, दादांच्या विरोधामध्ये प्रचार केला. मग असं तुम्हाला भविष्यात कोणीतरी बोललं का? नाही, असं कार्यकर्ते म्हणतायत. तर मग कार्यकर्त्यांचं काय? नाही, आता कार्यकर्त्यांची चर्चा तर करावी लागेल, पण निर्णय थोडी घेतला जाते आणि त्याच्यावर चर्चा करायची जरूरत आहे. विषय एवढाच आहे की कार्यकर्त्याला मान सन्मान देण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण जो निर्णय आज कुठंच चर्चेत नाही त्याच्यावर आता चर्चा करून तुमच्या प्रेक्षकांचा सुद्धा वेळ आपण कशाला घ्यायचा असं माझं प्रामाणिक मत आहे. वरिष्ठ काही वरिष्ठ नेत्यांना देखील असं वाटतंय की दादांसोबत गेलं पाहिजे. मग आता काकडे साहेबांनी वरिष्ठ नेते कोण हे लोकांना स्पष्टपणे तिथे सांगावेत. युवा पिढीचं कशाचं? याबाबत नाही, युवा पिढी हेच म्हणते. म्हणजे युवा कुठली पिढी ती आधी मला सांगा. माझ्या नाही हे बघा, आता मी माझ्याबद्दल बोलला ती माझ्या मतदारसंघामध्ये व्यस्त आहे. गेले काही दिवस मी कुठंच तुम्हाला दिसतोय का? नाही दिसत. तसंच इतरही आमचे जे सर्व युवा पिढी आहे ते आपापल्या मतदारसंघामध्ये व्यस्त आहे. अधिवेशन 15 तारखेपासून आहे, 16 तारखेपासून. त्यात काय विषय मांडायचे हे जास्त महत्वाचं आहे. आम्हाला त्या दिवशी रोहित दादा दिसले नाही एवढे विधान भवनात. बाकीचे तुमचे नव युवा नेते दिसले. या अधिवेशनात तर दिसतील का नाही? त्या दिवशी शपथ घ्यायचं होतं, शपथ घेतले विषय संपला, थोडी चर्चा होणार होती. त्यामुळे आता अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची संधी ही कदाचित आमच्यासारख्याला दिली जाईल, तेव्हा 100% आम्ही बोलणार आहोत शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला सुरक्षिततेच्या बाजूने. दादा, हे दोन पक्ष एकमेकांमध्ये सम्मिलित करण्याची चर्चा कुठेही तुमच्या पक्षामध्ये नाही किंवा तुमच्यापर्यंत तरी आलेली नाही असं म्हणायचं? माझ्यापर्यंत तरी आलेली नाही. अच्छा. आणि तुमच्यापर्यंत तर तशी कोणी भावनाही बोलून दाखवलेली नाही की हा पक्ष त्याच्यामध्ये विलीन करावा किंवा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा बाहेरून द्यावा, आतून द्यावा वगैरे, ज्या काही बातम्या गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू आहेत, असं काही आहे? निर्णायक पदावर असणारे जे नेते आहेत, नाहीतर जे लोक आहेत, त्यांच्याकडनं या बाबतीत कुठेही चर्चा झालेली मी काही ऐकलेली नाही. जे काही फोन येतात त्याच्यात एखादा व्यक्ती बोलला असेल, पण शेवटी फोन करणारा व्यक्ती कोण हे तितकंच महत्वाचं आहे. महत्वाचं काय की निर्णायक पोझिशनवर असणारे जे मोठे नेते आहेत त्यांच्यात ही चर्चा आहे असं मला वाटत नाही. बरोबर. दादा, तुम्ही मगासपासून सांगताय की हा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, म्हणजे शरद पवार साहेब घेतील, तुम्ही फक्त दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत. पण या बाबतीत काही कार्यकर्त्यांचा कानोसा तुम्ही घेतला किंवा त्यांच्या काही भावना तुमच्यापर्यंत काही आल्यात का की आपण काय करायला हवं? म्हणजे निर्णय तर पवार साहेब घेतील, तुम्ही तो मान्यही कराल, पण काय नक्की करायला हवं या परिस्थितीत? एक तर तुम्ही समजून घ्या, निर्णय करण्याची वेळ आली तर, पण त्या बाबतीतली कुठेही चर्चा आहे असं मला तरी वाटत नाही. राहिला प्रश्न कार्यकर्त्यांशी बोलायचं वगैरे, एक तर हा विषय चर्चेत न आल्यामुळे याच्यावर चर्चा करणंच मला योग्य वाटत नाही. जर चर्चेत आला असता तर पदाधिकाऱ्यांना आपण बोललो असतो की काय रे बाबा, काय वाटतं, कसं वाटतं. विनोद कांबळेला आपण